मिरज तालुक्यातील आरकसाई मंदिराजवळील पोपट पाटील यांच्या शेतातील विहिरीत रात्री एका कोल्ह्याने 4 भटक्या कुत्र्यांच्या पाठलागापासून बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने उडी मारली। मात्र विहिरीस पायऱ्या नसल्यामुळे त्याला वर येणे अशक्य झाले। या घटनेची माहिती पोपट पाटील यांनी वन विभागास दिली। वनपरिक्षेत्र अधिकारी सोनोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तुषार भोरे, फायका पठाण, पांडुरंग कांबळे, सचिन साळुंके, भारत भोसले आणि किरण नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सुरुवातीला विहिरीत ट्रॅपकेज ठेवण्यात आला, मात्र कोल्हा घाबरून सैरावेरा धावत असल्याने त्याला पकडणे कठीण झाले। यानंतर सचिन साळुंके यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने कोल्ह्याला सुरक्षितरित्या जाळीत पकडले। प्राथमिक तपासणीत कोल्हा निरोगी आणि आजारविरहित असल्याचे आढळले, त्यामुळे वन विभागाच्या पथकाने त्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात मुक्त केले। मुक्त झाल्यानंतर कोल्हा झपाट्याने निसर्गात निघून गेला। सध्या उष्णतेची तीव्रता वाढल्याने पाणी आणि अन्नाच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत, त्यामुळे त्यांचे विहिरीत पडणे, अपघातात अडकणे अशा घटना वाढत आहेत। अशावेळी नागरिकांनी तात्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे।